थोडं पाठीला थोडं मागे थोडं मागे अरे आहे चालू केलं ऑडिओ 1 2 3 4 5 6 7 8 10 राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर आज पार पडत आहे. आपलं देखील मार्गदर्शन होणार आहे, काय सांगायचं? कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी, पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी म्हणून आम्ही सगळे इथे एकत्र जमलेलो आहोत. अनेक जण मार्गदर्शन करणार आहेत आणि एक वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी म्हणून या शिबिराचा महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना उपयोग होईल. किरीट सोमय्यानं नुकतीच पत्रकार परिषद घेतलेली आहे. शरद पवारांवरच आता भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. जवळपास 20,000 कोटींचा भ्रष्टाचार केला असं त्यांचं म्हणणं आहे. प्रतापराव पवारांसाठी जमिनीचं जे आरक्षण आहे ते बदलण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे. ते करत असतात, आरोप ते करत असतात. असं आहे की महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत शरद पवारांना आपण संपवत नाही तोपर्यंत काय आपलं काही खरं नाही, असा एक विचार दिल्लीतनं गल्लीपर्यंत चाललेला आहे आणि त्याच्या अनुसरून काम होत आहे. ठाकरे साहेबांनी आज एक विधान केलं प्रेसमध्ये की राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर अनेक सहकारी शेती कालावधीमध्ये निघून जातील, त्यावेळेस त्यांना ते समजलं. तटकरेंनी पवार साहेबांची काळजी करू नये. किंबहुना त्यांनी केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून जरा तोंडाला लगाम लावला तर बरं होईल. आणि कोणीही सोडून गेलं तरी पवार साहेब एकटे समर्थ आहेत लढा द्यायला. ते कुणावर अवलंबून नाही आणि तटकरेंवर तर नाहीच नाही. पुढील आठवड्यापासून राष्ट्रवादी अपात्र आमदारांची सुनावणी सुरू होती. उद्यापासून सुनावणी सुरू होत नाही. उद्या वकिलांची परिषद बोलवलेली आहे. वकील समोर जाऊन मांडतील आणि जे सत्य आहे ते समोर येईल ना. आम्ही सत्य बोलू. पवार साहेब, रोहित पवार या शिबिराला उपस्थित नाहीये, त्यामुळे अनेक चर्चा खरं तर उपस्थित केल्या जात आहेत. कोणी एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल? नेमकं काय म्हणजे तुम्हाला कोणी आला नाही की काहीतरी गोंधळ आहे. रोहित पवाराच्या बाबतीत काही गोंधळ असू शकतो का? तुम्हाला पत्रकारांनाही समजायला पाहिजे. कुठे आहे नेमके? मी शोधून संध्याकाळपर्यंत सांगतो. अवर साहब, चुनाव आयोग के सामने अजित पवार गुट और शरद पवार गुट है, क्या लगता है क्या हो सकता है? जो होगा वो जल्दी आपको समझ में आएगा ना. जो होगा वो जल्दी आपको समझ में आएगा. उस पर टिप्पणी मत करो, ऐसा चुनाव आयोग ने खुद कहा है. तो उस पर टिप्पणी करना न्याय और प्रतिष्ठा, चुनाव आयोग की प्रतिष्ठा के खिलाफ है. किरीट सोमैया अब तक आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे के ऊपर आरोप कर रहे थे, अब शरद पवार के ऊपर आरोप कर रहे हैं कि 20,000 करोड़ जो है वो प्रतापराव पवार को जमीन देने के लिए भ्रष्टाचार किया गया. देखो, दिल्ली से लेके गली से एक आदेश है कि किसी भी हालत में शरद पवार को समाप्त करो. एक विचार समाप्त, शरद पवार को नहीं समाप्त करना चाहते. महाराष्ट्र में एक विचारधारा जो शरद पवार चलाते हैं और उसको जो लोग उठा के रखते हैं उसको समाप्त कर दो तो हमारी कुछ चलेगी. उस नाते अगर कुछ किया होगा तो मुझे पता नहीं. त्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मलंगड इथलं जे भाष्य केलेलं आहे त्यावरून धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं वक्तव्य आहे काय? आणि असं आहे, मला एकनाथ शिंदे यांचा स्वभाव माहिती आहे. ते सहसा असं बोलत नाही. पण काल अचानक ते हिंदू धर्म म्हणजे हिंदू मुसलमानांमध्ये तेढ व्हावी असं काहीतरी बोलून गेले. अर्थात त्याचा अर्थ तसा नसावा असं मला वाटतोय. पण मुख्यमंत्र्यांनी हे बोलावं की तुमच्या मनात जे आहे ते हे एकनाथ शिंदे पूर्ण करून दाखवेल, हे वाक्य मला खटकलं. त्या परिसरामध्ये, हाजी मलंगच्या परिसरामध्ये हिंदू मुसलमान सगळे राहतात आणि त्याच्यामध्ये ऐक्य आणि सामंजस्य अनेक वर्षांपासून आहे. आनंद दिघेही तिथे जात होते, पण वर्षातनं एकदा. ते वारंवार तिथे जाऊन तिथलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत नसत. ह्यांचं जे भाष्य आहे ते तसं नसावं असं मला वाटतंय. पण ह्यांच्या भाष्याने वातावरण खराब होईल अशी परिस्थिती होईल. म्हणजे त्यांच्या मनातला उद्देश काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. तुमच्या मनात जे आहे ते मी करून दाखवीन म्हणजे काय, नेमकं काय करून दाखवाल हे त्यांनी आता सांगणं गरजेचं आहे. हे दरवेळेस त्या परिसराचा वापर करून हिंदू मुसलमानांमध्ये गैरसमज निर्माण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. एक महत्वाचं सगळ्यामध्ये सीएम यांना कोणी स्क्रिप्ट देत असं तुमचं म्हणणं आहे काय सगळ्यामध्ये?
सर सीट शेयरिंग को लेकर बहुत अटकलें लगाई जा रही है, 12-12 का फार्मूला प्रकाश। देखो ऐसा है, जब संजय तक राउत कहते हैं कि ऐसा है कि हमने मतलब मुंह खोला है क्या, कौन क्या कहता है इसके ऊपर मैं टिप्पणी राष्ट्रवादी की तरफ से क्यों करूं? हमने बोला है क्या कुछ? पर सीट शेयरिंग बहुत जल्द एकदम अच्छे से हो जाएगी, ये ध्यान में रखो। वहां तो 3-3 सीएम के स्पर्धक तैयार हो गए, उसके ऊपर प्रेस बात ही नहीं कर रही है। एक तरफ से अजित पवार के लोग कह रहे हैं कि ये शपथ लेंगे, एक तरफ से एकनाथ शिंदे के लोग पीछे पड़े हुए हैं कि ये शपथ लेंगे, और तीसरी तरफ तक घोषणा हो गई भाजपा की तरफ से कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होंगे। आप हम क्या हमारे पीछे लगे हुए रहते हैं? कोई मुश्किल नहीं लगती आपको? 3 पार्टीज हैं, उसमें प्रकाश अम्बेडकर भी अरे आ रहे हैं। लोग 35 पार्टी लेके जब एनडीए बन सकती है तो इधर 3 पार्टी लेके एमबीए नहीं बन सकती क्या? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.